राष्ट्रीय प्रबोधनकार गायक बीएसपीचे नेते कव्वाल मनोज कोटांगले यांचे 1 ऑगस्टला निधन झाले. 2 ऑगस्टला त्यांच्या अंतिम यात्रा काढण्यात आली. सर्वप्रथम बौद्ध विधी पद्धतीने पूजापाठ करून समता सैनिक दलाने त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर समोरचे अंतिम दर्शन घेण्याकरता परिसरातील खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, वैनगंगा विकास संस्थेचे अध्यक्ष सोमदत्त करंजेकर, अंजली भारती, प्रकाशनाथ पाटणकर, भीमेश भारती, विकास राजा, अनिरुद्ध शेवाळे, सुभाष मानवटकर, सुषमा देवी, मनोज राजा गोस्वामी, सुभाष कोठारे, अविनाश ब्राह्मणकर, सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम, डीजी रंगारी, अचल मेश्राम, प्रियाताई शहारे, दिलीप मोटघरे, साहित्यिक डॉक्टर सुरेश खोब्रागडे, कैलास गेडाम, साहित्यिक राहुल तागडे सर्वांनी शोक मध्ये आपले मनोगत व्यक्त केले. राजकीय, सामाजिक, धार्मिक, पत्रकार, सर्व भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नागपूर क्षेत्रातील कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. गावात व परिसरात खूप शोककूळ वातावरण निर्माण झालं होतं. कोटांगले हा उत्कृष्ट गायक होता. उत्कृष्ट गायक तर होताच, परंतु त्याला एक सामाजिक बांधिलकी होती, समाजासाठी धडपड होती. गाण्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून त्याने एक अलौकिक नाव बनवलं. आणि चांगले गायक, चांगले विचाराचे, चांगले प्रबोधन करणारे खूप मुश्किलीने मिळतात. आणि असा धडाडीचा कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला. समाजाला मनोज कोटांगले सारख्यांची अत्यंत गरज असते, पण अशी कमी आज समाजामध्ये भासायला लागली. एक उत्कृष्ट गायकच नाही तर एक धडाडीचा कार्यकर्ता आपल्यामधून निघून गेला. मी जास्त इथे बोलू शकत नाही. अशा कलावंतांचे नित्यांत समाजाला गरज आहे ना, हे असं निघून जाणं म्हणजे खूप मोठा धक्का माणसाला पोहोचतो. माझ्यातर्फे, माझ्या पाटणकर परिवारातर्फे आणि संपूर्ण कलावंत जे महाराष्ट्रातून इथे आलेले आहेत त्यांच्यातर्फे आदरांजली वाहतो. जय भीम, जय भारत. संबंध आहेत. बाबा इथे कामाई करंजेकर विद्यालयातून सेवानिवृत्त झाले. आता त्यांच्या घरी नवीन घराचं वास्तू होतं, उद्घाटन होतं, तेव्हाही जाणं झालं. बराच वेळ बसलो आणि तो हसरा चेहरा मनोज भाऊंचा आताही आठवतो. आपल्या सगळ्यांना जे दुःख झालंय आणि कोटांगले परिवार आणि या विस्तृत परिवाराला जे दुःख झालंय ते दुःखातून निघायची ईश्वर तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या सगळ्यांना शक्ती दो अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. कामाई करंजेकर विद्यालय एकोडी, वैनगंगा शिक्षण संस्था आणि माझ्या परिवारातर्फे मनोज भाऊंना, एका उत्कृष्ट कलावंताला, एका उत्कृष्ट माणसाला श्रद्धांजली वाहतो. म्हणजे चळवळीचा इतका मोठा कार्यकर्ता पण कधी मनात कटुभाव ठेवला नाही, मृदुभाषी असा एका उत्कृष्ट कार्यकर्त्याला आणि माणसाला श्रद्धांजली वाहतो.